इचलकरंजी शहरात भुयारी गटार योजनेचं काम सध्या विविध भागात सुरू आहे. विकासासाठी ही योजना महत्त्वाची असली तरी कामाच्या पद्धतीवर आणि व्यवस्थापनावर सध्या प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. इचलकरंजीतील कुडचेमळा परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करून काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्तीच करण्यात आलेली नाही. पावसामुळे या परिसरात चिखलाचं साम्राज्य पसरलेलं असून वाहतुकीवर याचा परिणाम होऊ लागलाय. काही ठिकाणी ड्रेनेज चेंबरवरची झाकणं तुटली असल्यानं या ठिकाणाहून प्रवास करणं धोकादायक बनलंय. याबद्दल प्रशासन, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींवर नागरिकांनी संताप व्यक्त करत खासदार, आमदार, महापौर, आयुक्त फक्त निधी आणल्याचे रील करतात, पण कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केलाय. खासदार धैर्यशील माने निवडून आल्यानंतर इचलकरंजीकडे फिरकले नसल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी मुलं, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांची वर्दळ असते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं प्रत्यक्ष पाहणी करून तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करावी, धोकादायक ठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या नागरिकांमधून होत आहेत.